निवडणुकांच्या तोंडावर अत्यंत हा महत्त्वाचा निर्णय आहे। त्याचबरोबर पांढऱ्या कांद्यासाठी देखील 2000 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिलासा आपण बघतोय, कारण शेतकऱ्यांचा कांदा हा इथेच सडत होता, तो बाहेर पाठवता येत नव्हता आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान देखील होत होतं आणि म्हणूनच केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। केंद्रातला जो काही आता माल असेल किंवा जो शेतीमाल आहे, कांद्याचा माल आहे, तो आता परदेशात पाठवता येणार आहे, ज्याच्यामुळे उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे। 99,150 मेट्रिक टन इतका कांदा आता केंद्र सरकार परदेशात पाठवण्यासाठी परवानगी देत आहे। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय शेतकऱ्यांना तसंच उत्पादकांना हा मोठा दिलासा आहे। 99,150 मेट्रिक टन इतका कांदा परदेशात पाठवता येणार आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। रविकांतजी, आपण बघतोय केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, आपली पहिली प्रतिक्रिया? रात्र गेली निघून आणि सोंगा आले मागून, अशी या सरकारची अवस्था आहे। जेव्हा शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी करण्याची गरज होती तेव्हा निर्णय घेतला नाही आणि शेतकरी मरणाच्या दारात उभा केल्यानंतर निर्णय घेऊन काय फायदा आहे? म्हणजे या सरकारला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सारखे निर्णय घेतात। विशिष्ट ग्राहकांचं हित डोळ्यासमोर ठेवून शेतकरी मेला तरी चालेल, पण यांचा विशिष्ट मतदार जोपासला गेला पाहिजे। विशिष्ट मतदाराची लाळ पुरवण्यासाठी असे चुकीचे निर्णय घेतात। निर्णय घेतला तर ठीक आहे, पण हा निर्णय पूर्वी घेणं अपेक्षित होता। शेतकऱ्याकडे कांदाच राहिला नाही, आता निर्णय घेऊन काय करता? उदाहरणार्थ, सोयाबीन शेतकऱ्याच्या मार्केटमध्ये आल्यावर भाव वाढवायचे सोडून तुम्ही ते भाव पाडायचे आणि शेतकऱ्याच्या घरातली सोयाबीन व्यापाऱ्याच्या घरात गेल्यावर भाव वाढवायचे, त्याला काय अर्थ आहे? बरोबर। म्हणजे रविकांतजी, याच्या आधी पांढरा कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर सगळ्याच विरोधकांनी जो आवाज उठवला, त्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतलाय। आणि या सरकारचं धोरणच मुळात शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे की जेव्हा गरज असते तेव्हा काही निर्णय घ्यायचा नाही आणि गरज नसली की मग निर्णय घेतल्याचा कांगावा करायचा। व्यापाऱ्यांना फायदा झाला पाहिजे, भांडवलदारांना फायदा झाला पाहिजे, अंबानी अदानीला फायदा झाला पाहिजे, अशा पद्धतीची धोरणं हे सरकार राबवतं आणि विशिष्ट मतदारांची लाड पुरवण्यासाठी ग्रामीण भागातला माणूस मेला तरी चालेल अशी या सरकारची भावना आहे। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं माझं मत आहे। नक्कीच तुपकरजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।